शेंदुर्णे येथे वानरदेव यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। मालेगाव तालुक्यातील शेंदुर्णे येथे पारंपरिक वानरदेव यात्रा यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडली। तब्बल 77 वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा आणि मिरवणूक काढण्यात आली। गावातील ज्येष्ठ मंडळींपासून तरुणाईंपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला। एकोपा आणि श्रद्धेचे दर्शन या यात्रेतून घडले। यावेळी बोलताना मांगीलाल पवार यांनी सांगितले की वानरदेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची गरज आहे। या कामासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन सहकार्य करावे अशी त्यांनी भावनिक विनंती केली। तसेच आमचे आजोबा वडील यांच्यापासून चालत आलेली ही परंपरा आम्ही तिघे भाऊ जोपासत आहोत। पुढील पिढीनेही ही यात्रा कायमस्वरूपी टिकवून ठेवावी असे मांगीलाल पवार, पितांबर पवार आणि सोगालाल पवार या तिघा भावांनी नमूद केले। ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि श्रद्धेमुळे शेंदुर्णीची ही वानरदेव यात्रा दरवर्षी अधिक भव्य होत असून गावाच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान जपणारा हा सोहळा ठरला आहे। S9 TV न्यूज साठी गणेश शिंदे, मालेगाव। सरासरी या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे, नवसाला पावणारा देव म्हणजे वानरदेव अशी ही ख्याती आहे। एक वानर या गावामध्ये फिरत फिरत आला असताना सरासरी 1948 मध्ये ते वानर या गावामध्ये आलं अशी ख्याती होती आणि त्याच्यात ते वानर मृत्युमुखी पडलं। मृत्युमुखी पडल्यानंतर त्या वानराची वाजत गाजत मिरवणूक करून आणि त्याचा दफनविधी शंकर मोतीराम पवार म्हणजे शंकर डोंगर आणि मैपत डोंगर यांनी मिळून त्या वानराची दफनविधीची सेवा केली आणि त्या ठिकाणी शंकर मोतीराम डोंगर यांनी मंदिर बांधून मला वाटतं 1949 पासून या रथाची मिरवणूक करणं, गावामध्ये गावकऱ्यांचं सहकार्य मिळून मग गावामध्ये तमाशा वगैरे करमणूक म्हणून नृत्य गायनाचे रात्री कार्यक्रम ठेवले जायचे आणि सायंकाळी 5 वाजेला ह्या यात्रेचा मूळ मुद्दा म्हणजे आरती करून आरतीची मिरवणूक होणं आणि त्या आरत्या महिला मंडळीने त्या वानरदेवात जाऊन वानरदेवाची पूजा करून तिथे सांगता करणं आणि आपल्या मनातील काय ज्या इच्छा असतील त्या वानरदेवाला बोलून दाखवणं आणि त्या इच्छेपासनं बऱ्याच मंडळींना त्याची अनुभूती आलेली पाहावयास मिळाली आणि तेव्हापासनं साधारण माझा जन्म 8/7/53 सालाचा जन्म असं दर्शवतं आणि तेव्हापासनं पुढे त्याच्या अगोदर आमच्या वडिलांनी ते रथ आणि ते कार्यक्रम सुरू केला। त्याच्यानंतर वडील नसताना आमचे वडील स्वर्गवासी झाल्यानंतर मग आम्ही तो कार्यक्रम पुढे चालू केला आणि त्याला त्यावेळेपेक्षा मला असं वाटतं आता जास्त प्रतिसाद मिळत आहे।
आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.